नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच सकाळी आम्ही SOP जी सरकारने सांगितली आहे की हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने काय काय करायला हवं, ग्रामपातळीवरची समिती काय करेल. चांगली गोष्ट आहे, कारण त्यातनं बरंच संभ्रम शासकीय पातळीवरचा पण कमी व्हायला मदत होईल. पण काय आहे की आता सातारा गॅझेट संदर्भामध्ये पण सरकारी पातळीवरती बऱ्याच हालचाली सुरू झाल्यात. स्पेशली सातारा गॅझेट आणि हैदराबाद संस्थानच्या गॅझेटमध्ये मूळतः खूप मोठा फरक आहे. हैदराबाद संस्थानातल्या ज्या नोंदी आहेत त्या वैयक्तिक पातळीवरच्या नाही आहेत. सुदैवाने सातारा गॅझेटमध्ये मात्र ज्या नोंदी आढळतात आणि मी ज्या गेल्या आठवडाभरात अभ्यास केला, मला असं लक्षात आलं की सातारा संस्थानाच्या अंतर्गत असलेल्या नोंदीमध्ये फार चांगली स्पष्टता आहे. आणि मग अशा वेळेला श्री मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतलं त्यांचं आंदोलन मागं घेत असताना सरकारला असं म्हटलं होतं की 1 महिन्याच्या आत त्या गॅझेटची अंमलबजावणी करा. एक पाऊल पुढं सरकार आले, कारण श्री शिवेंद्रराजे भोसले साहेब आपल्यासोबत आहेत. स्वागत आहे तुमचं. मी असं म्हणालो की सरकार पुढं आलं म्हणजे तुम्ही आता खूप इनिशिएटिव्ह घेतला असं दिसतंय. नाही, आपल्याला पण माहिती आहे की ज्या दिवशी समितीच्या उपसमितीच्या माध्यमातून आमच्या समितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब, मी आणि बाकी सदस्य आमचे उदय सामंतजी वगैरे, म्हणजे तो हैदराबाद गॅझेटचा GR आपण काढला आणि मान्य जरंगे पाटील साहेबांना दिला. त्या दिवशी त्यांनी उपोषण मागे घेतलं आणि त्याच्यानंतर मला वाटतं एक 3-4 दिवसातच आम्ही उपसमितीची पुढची बैठक ही अध्यक्षांच्या ह्याच्याखाली, विखे पाटील साहेबांच्या ह्याच्याखाली झाली आणि लगेचच आम्ही पुढच्या कार्यवाही ज्या आहेत, म्हणजे हैदराबाद गॅझेटच्या पण आणि सातारा गॅझेटच्या इतर पण ज्या आहेत, मग गुन्हे मागे घेण्याचे असतील, जे ठरल्याप्रमाणे मदत देण्याचे असतील, नोकऱ्यांचे विषय असतील, ह्याच्याबद्दल त्या उपसमितीच्या ह्याच्यामध्ये बरीचशी चर्चा होऊन त्या सर्वांचे जे आहेत ते उपसमितीकडनं सूचना, निर्देश जे आहेत दिले गेले. म्हणजे थोडक्यात म्हणजे सरकार हे आरक्षणाबद्दल सिरियस आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी नक्कीच हे देत असताना कायदेशीर, घटनात्मक सगळ्या गोष्टी विचार करून उपसमितीला बरोबर घेऊन सगळ्या कायदे यांच्याशी चर्चा करून हे दिलंय. आणि दुसरं म्हणजे कुणावरही, म्हणजे जसं आपण आता म्हणलं की हैदराबाद गॅझेटमध्ये थोड्याफार नोंदी डिटेल नव्हत्या किंवा संख्या आहे असं म्हटलं जातं. मी काय ॲक्च्युली हैदराबाद गॅझेट मी बघितलेलं नाहीये किंवा त्याचे काही मुद्दे मी वाचले नाहीत, ही पण वस्तुस्थिती आहे. पण मी सातारा गॅझेटमधले काही मुद्दे वाचले. तर त्यात बऱ्यापैकी नोंदी क्लिअर आहेत किंवा कुणबी, मराठा, त्याचबरोबर इतर पण जे आहेत त्यांचे ऑक्युपेशन, म्हणजे व्यवसाय काय होते, सोशल हे काय होतं त्यांचं त्या काळामध्ये, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सातारा गॅझेटमध्ये आहेत. आणि म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातारा गॅझेटच्या ह्याच्यामुळं कुणावरही अन्याय होण्याचा विषय काय येणार नाही, ही तर वस्तुस्थिती आहे. आणि नक्कीच सरकार सकारात्मक आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये. आणि आम्ही म्हणजे पुढचे निर्णय उपसमितीने घेऊन तशा सूचना पण आम्ही दिल्यात. आपण जे म्हटलं ग्राम समितीचं पण त्या दिवशी विखे पाटील साहेबांनी सांगितलं की ट्रेनिंग वगैरे जे काय ते ट्रेनिंग वगैरे पण ताबडतोब ज्या त्या ठिकाणी त्या त्या विभागातल्या कलेक्टरनी घ्यावं. त्यांना पण जे काय असेल ते किती दिवसात त्यांनी करायचंय, कसं जे काही दाखले त्यांच्याकडे येतील, मागण्या ज्या काही अर्ज येतील त्याचं हे करावं. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही झालेलं उपसमितीमध्ये झाल्यात. आणि हे काल परवा जे तुम्ही आपले जे विभागीय आयुक्त आहेत चंद्रकांत पुनकुलवार साहेब, त्यांना नेमकं काय निर्देश दिले? नाही, त्याच्यामध्ये सातारा गॅझेटवर चर्चा झाली आणि आपले आमचे जे विभागीय आयुक्त जे आहेत ह्यांना एक 3-4 दिवसामध्ये उपसमितीला त्यांनी एक रिपोर्ट द्यावा सातारा गॅझेटच्या एकंदर अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये कसं हे करावं. कारण मग त्याच्यानंतर उपसमितीकडनं पुढं त्याचं जे काही असेल कार्यवाही जी असेल ती करायला सोपं पडेल. कारण कसं ह्यात पण कायदेशीर बाबी, घटनात्मक बाबी, या सगळ्या गोष्टी बघून सातारा गॅझेटचं पण जे आहे ते आपल्याला अंमलबजावणी करायला लागणार. नुसत्या नोंदी आहेत म्हणून तिथं पण तडकाफडकी अंमलबजावणी अशी नाही आपण करू. शेवटी ते पण उद्या चॅलेंज होईल. समजा सातारा गॅझेटचा GR झाला तर तो पण चॅलेंज होणार आहे, हे नक्कीच हे आहे. पण तो टिकला पाहिजे. आरक्षण हे
कायद्यात टिकलं पाहिजे ही सरकारची, मुख्यमंत्र्यांची पहिल्यापासूनची भूमिका आहे. की जे टिकाऊ असेल ते आपल्याला द्यायचं. नुसतं दिलं, आंदोलन तेवढ्यापुरतं थांबलं आणि परत ते कोर्टामध्ये गेलं, हम्म. असं नाही झालं पाहिजे. म्हणून आम्ही त्या दिवशी चर्चा झाली आणि अध्यक्षांनी यांना ते सांगितले, की एक 4 दिवसामध्ये तुम्ही तुमचा रिपोर्ट विभागीय आयुक्तांनी द्यावा उपसमितीला आणि उपसमिती त्याच्यावर पुढं सातारा गॅझेटचा जो जी-आर हे करायचा आहे, त्याच्याबद्दल योग्य तो आणि निर्णय ती कायदेशीर डेडलाईन किती ठरवली तुम्ही? नाही, आता आपण जे उपसमितीनं जरांगे पाटील साहेबांना जे दिलं त्यात 1 महिनाची आपण मुदत त्यासाठी केली आहे, हम्म, हम्म. की महिन्याच्या आत आपण हे करू. आता थोडं कायदेशीर घटनात्मक गोष्टी बघून सगळं करायला लागणार एवढाच विषय. त्याची प्रक्रिया सुरू केलेली पण आहे. ते महिन्याच्या आत होईल कारण त्यांनी शब्दात पकडलं आमचा नाही, नक्की प्रयत्न आहे आमचा लवकरात लवकर हा विषय मिटावा, म्हणजे परत नवीन काही हे पेच निर्माण होऊ नयेत, हा प्रयत्न आमचा नक्की आहे. पण शेवटी कसं आहे, हे मी जे सारखं हे करतोय की यातले सगळे घटनात्मक बाजू बघून आणि कायदेशीर बाबी बघून आपल्याला निर्णय घ्यायला लागणार आहेत. म्हणजे नुसतं दिलं शांत ठेवण्यासाठी दिलं असं. आणि 6 महिन्यात कळालं की हे आपल्याला काहीच ह्याचं पदरात पडणार नाहीये, असं होता उपयोगी नाही. ही आमची उपसमितीची पण भावना तशीच आहे, सरकारची पण तशीच आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजींची पण तशीच आहे की ओके. कायमस्वरूपी हा विषय जो आहे तो हा निकाली निघाला पाहिजे. माझा प्रयत्न असा आहे प्रेक्षकांसाठी की पहिल्या भागामध्ये सरकार काय करते ते आपण समजून घेऊ आणि नंतर तुमच्या मनात ते प्रश्न तर मी त्यांना विचारणारच आहे. साधारणपणे किती निधी आपण दिलाय ह्या रिलीफ म्हणून? कारण काही ठिकाणी 50 लाख दिलाय, कुठे 2.25 कोटी दिले. आता माझ्याकडे Exact खरं आकडा. एक्झॅक्ट आकडा नाही आहे निधीचा. मग आता लगेच काय मी निधी किती दिलाय ते मी पण ते नाही. तातडीने त्या दिवशी हा, रिलीज. रिलीज केला आपण. त्या कलेक्टरेट्सकडे निधी पण मुख्यमंत्री सहाय्यता याच्यातनं गेलेला आहे. ओके. त्याच्यातनं आणि तो आता जे राहिलेले आहेत त्यांच्या हम्म. अकाउंटला पण जमा होऊन जाते. आणि शासकीय सेवेत घ्यायचं त्याबद्दल शासकीय सेवेत घेण्याबद्दल सर पूर्वी आपण MSRTC मध्ये घेण्याचा निर्णय आपलं MSRTC म्हणजे आपलं एसटी महामंडळात, हा. सॉरी MSRTC नाही, एसटी MSRTC महामंडळ. एसटी महामंडळात घेण्याचा MSR. निर्णय झाला होता. त्याच्यानंतर काहींचं थोडं हे होतं किंवा तिकडं नको, दुसरीकडे शिक्षणाप्रमाणे दुसरीकडे द्या, असं एक त्या दिवशी चर्चा झाली. त्या दिवशी स्वतः उदय सामंत साहेब पण होते. ते म्हणले आम्ही MIDCत पण संधी देऊ महामंडळात त्या. तर तसं पण आपण एक उपसमितीकडनं आम्ही त्यांना एक हे पाठवतोय किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा जे काही या आंदोलनातनं जे यात मृत्यू पडले, जे त्यांचं बलिदान म्हणा किंवा ज्यांना म्हणजे आपल्या घरातली माणसं गमवावी लागली, त्यांना मग MIDC वगैरे इकडं पण हे तसं आम्ही उपसमितीकडनं कळवायचा निर्णय त्या दिवशी झाला. पण ते एकच खातं की आणखी काही वेगळ्या खात्यामध्ये? नाही, MIDC आणि आता तरी MIDC आणि आपलं एसटी महामंडळ जे MSRTC या 2 कडे आपण कळू. म्हणजे MSRTCचा तर निर्णय झालेलाच आहे पूर्वी. MIDCला एक आपण अजून हे करतोय किंवा त्यांच्या ह्याच्यात पण यांनी सामावून घ्यावं. ओके. आणि ते गुन्हे मागं घेण्यासंदर्भामध्ये त्याची पण हे झाली. काही गुन्हे जे आहेत ते आता त्याची कमिटी आहे. तर त्या कमिटीला पण ताबडतोब कलेक्टरनी आणि यांनी दर आठवड्याला बैठक घेऊन त्याचं हे करावं की बाबा किती हे झालेत आणि जे गुन्हे म्हणजे याच्यामध्ये जे कायद्यातच तरतूद आहे, मला वाटतं 5 लाखाच्या वर नुकसान झालं नसेल आणि जीवितहानी ज्या गुन्ह्यांमध्ये झाली नसेल, असे गुन्हे आपण मागे घेऊ शकतो, त्याचा आपल्याला अधिकार आहे. ते दर आठवड्याला कलेक्टरनी त्याची बैठक घ्यावी असं उपसमितीत ठरलं आणि कलेक्टर SP यांनी दर आठवड्याला घेऊन तिथले गुन्हे जे आहेत त्याची जी काय कार्यवाही ती काय झाली, किती झाली हे त्यांनी करावं. पण उर्वरित गुन्ह्यासाठी तुम्हाला हायकोर्टाची परवानगी लागेल. ह्या काही गुन्ह्यांसाठी लागेल. मला वाटते काही गुन्हे जे आता कोर्टामध्ये गेलेत आधीच चार्जशीट दाखल होऊन, त्याच्यासाठी आपल्याला कोर्टातनंच जे असेल ते करायला लागेल. कारण एकदा कोर्टात गेल्यावर थेट आपण हे नाही मला वाटते कायदेशीरता करू. ते कोर्टात मग त्यावेळेला शासनाकडनं आम्ही बाजू त्या पद्धतीनं मांडू. आणि मुंबईमध्ये जे गुन्हे दाखल झाले त्याच्याबद्दल काय स्टँड आहे सरकारचा? नाही, हे सगळ्याच बाबतीत आहे. म्हणजे आता त्याशी त्यांनी थोडे केलं किंवा वाहनांवर दंड पडलेत, तर दंडाच्या बाबतीत पण थोडं एक आहे की ते दंड पडलेत ती वाहनं कुठली हे थोडं शॉर्टलिस्ट झालं. बघा ना, आता समजा 3-4 दिवसाचं आहे,
शेवटी मुंबईत येणारी बाहेर जाणारी 3-4 दिवसात वाहनं बरीच होती. हं. सगळ्यांचं असं आपण नाही हे करू शकत. म्हणजे जी नुसती बाहेरनं मुंबई अगदी समजा गावाकडनं मुंबईकर आले, आंदोलनाला आले, ह्यांची वाहनं कुठली आणि इतरांची कुठली? हे थोडं आपल्याला माहिती घेऊन थोडं हे करायला लागेल. पण ते पण आम्ही त्या दिवशी झालं आर-टी-ओ आपल्या परिवहन विभागाचे पण सचिव होते. त्यांनी पण सांगितलं, की थोडं आम्ही त्याच्यावर जरा हे करतो किंवा किती ती काय दंडाच्या पावत्या वगैरे पडल्यात हं. आणि मग आपण निर्णय करू म्हटले. ते पण पॉझिटिव्ह होते किंवा आपण त्याच्यावर निर्णय करू. समितीनं आता हे सांगितलं तर करू म्हटले. आणि जे गुन्हे दाखल झाले इतर ते. अ, त्याचं पण आता मुंबईतले गुन्हे पण ह्या ह्याच्यातच मला वाटतं जे आता आपण म्हणतोय गुन्हे मागे घेण्याच्या ह्याच्यात त्यातच ते पण गुन्हे मुंबईत जे दाखल झाले होते त्याचा पण निर्णय त्यातच होऊन जाईल. हं. आणि जी एस-ओ-पी आलेली आहे, त्या एस-ओ-पी प्रमाणे आता जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, की तुम्ही ट्रेनिंग द्या. हां, बरोबर? बरोबर. आणि ग्रामपातळीवरची समिती त्या सगळ्या गोष्टी करणार हा आहे. समितीला त्यांना एक काहीतरी शेवटी टाइम लिमिट दिलं पाहिजे ना किंवा समजा एखादा अर्ज आला तर किती दिवसात त्याची छाननी पडताळणी त्याच्यावर निर्णय मग त्यांनी ते वर कळवायचे हं. प्रांताकडं तहसीलदाराकडं हं. ह्याला शेवटी नाहीतर आलाय अर्ज 6 महिने येऊन अर्ज पडलाय नुसतीच छाननी चालली आहे नुसतंच कागद मागितली जातात असं होऊ नये आणि काय काय बघावं एस-ओ-पी मध्ये त्याला कुणबीचा दाखला पाहिजे असला तर काय काय बघावं वगैरे ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. परत थोडं सगळ्यांनी हे केलं की तुम्ही थोडे ईदर ऑर ठेवा. म्हणजे नाहीतर काय होतंय एक ते समजा आता आपण 23 पुरावे आपण हे केले. तर 23 पुराव्यातला एक कुठला दिला तरी तो ग्राह्य व्हावा अशी आमची त्या दिवशी सूचना आम्ही दिली. आता 23च्या 23 आणा म्हटला तुम्ही. कधी-कधी काय होतं सरकारी याच्यामध्ये कागदाला कागद, कागदाला कागद मग ते एवढं होतं की तो माणूस म्हणतो आपलं काम नाही झालं तरी हं. चालेल पण हेलपाटे कोणी मारायचे. हं. तर त्यासाठी एस-ओ-पी आपण करून दिले किंवा कसं हे सगळं जे आहे हे राबवायचं त्याच्यासाठी ती एस-ओ-पी आहे. आणि काय अंदाज आहे तुमचा, की हैदराबाद संस्थानच्या गॅझेटच्या आधारे आणि सातारा संस्थानच्या गॅझेटच्या आधारे इतक्या मराठा बांधवांना त्याचा लाभ होईल? आज आता मी तो आकडा आपल्याला नाही सांगू शकणार. पण मला एवढं तरी आहे की बुवा जे खऱ्या अर्थानं जे कुणबी म्हणा किंवा त्या ह्याच्यात पूर्वी होते, त्यांना नक्की पण ते ह्याच्यातनं काही न्याय रफली मिळेल. काही आपण कॅल्क्युलेट केलंय किंवा आता कसं आहे अप्रॉक्सिमेटली? ह्या विषयावर कुठला चुकून आकडा गेला ओके. तर हे नको. तेव्हा माझ्याकडे आता डिटेल आकडा नाही तसं मी सांगू शकणार नाही. ओके. पण एक आहे की हे दोन्ही ह्याच्यामुळं जे खऱ्या अर्थानं त्या कक्षेमध्ये होते पूर्वी किंवा जे कुणबी म्हणून जे आता हे 1818 ची गॅझेट आहे. हं. सातारा गॅझेट सुद्धा. तर त्याच्या ह्याच्यातनं म्हणजे चांगल्या पद्धतीनं न्याय गरजू जे हे आहेत त्यांना मिळेल. आणि औंध संस्थांबद्दल पण आता चर्चा सुरू झाली. औंध संस्थांचं पण त्या दिवशी उपसमितीत थोडीफार चर्चा झाली. हं. पण त्यात पण थोडी अडचण अशी आहे कळते की त्यात पण आकडेवारी आहे. त्यात सातारा गॅझेट हं. सारखं हं. डिटेल्ड काही नाहीये. हं. त्यामुळं पण माझ्या मतानं हे सातारा संस्थान आणि औंध संस्थान हे बऱ्यापैकी ओव्हरलॅपिंगच होतं. म्हणजे ओके. मग तिकडच्या नोंदी इकडे आहेत आणि असं आहे हां, का? असं असं कारण औंध संस्थानचं म्हणजे तसं काही ते पूर्वी हे हे औंध म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे वगैरे. तर मग बऱ्यापैकी सातारा गॅझेटचा फायदा म्हणजे त्याचं एकदा सगळं हे झाल्यानंतर सातारा गॅझेटचा फायदा सगळ्यांनाच होईल अशी एक म्हणजे माझी एक हे आहे अंडरस्टँडिंग आहे माझं. आणि कोल्हापूर संस्थान? त्याचं अजून म्हणजे उपसमितीच्या ह्याच्यात तर काय तो विषय कोल्हापूर संस्थानच्या गॅझेटचा नाही आलेला. हं. त्याच्यावर अजून काही चर्चा नाही किंवा ते म्हणजे अगदी जरांगे पाटलांची जी मागणी आमच्याकडे होती, त्याच्यात पण कोल्हापूर संस्थान वगैरे पण मला वाटतं एकदा सातारा गॅझेटचे झाले की बऱ्यापैकी पुढचे विषय पण क्लिअर होतील. त्यासाठी तुम्ही काही लीगल ॲडवाईस वगैरे घेताय का त्या मीटिंगमध्ये? नाही लीगल ॲडवाईस म्हणजे शेवटी आपले शासनाचे सगळे लॉ विभागाची सेक्रेटरी वगैरे असतातच. हं. आपण यापूर्वी पण एजींकडनं आपण हे घेतलं होतं कारण अटर्नी जनरलकडनं सरकार हे घेत असतं. हं. आणि दुसरं म्हणजे शिंदे समिती आपली ह्या ह्याच्यावर आहे. हं. त्यामुळे थोडं आम्हाला शिंदे समितीला पण या ह्याच्यामध्ये विचारणा करणं किंवा सहभागी करून घेणं गरजेचं आहे. कारण शेवटी हं. त्यांच्या माध्यमातून जे आहे त्या शिफारशी सगळ्या ज्या आहेत ते येतात आलेल्या आहेत. हं. त्यामुळे त्यांना पण आपण त्याच्यामध्ये कन्सल्ट करतो.
आता आपण जेवढं बोललो ते सोडून आणखी काही देण्याची इच्छा आहे सरकारची? आणखीन काय म्हणजे आता जेवढं आरक्षणाच्या बाबतीत पॉझिटिव्हली करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न नक्कीच सरकारचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अ, यात ओबीसी बांधवांनी पण गैरसमज करू नये. कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितलंय देवेंद्रजींनी, की कुणाचंही काढून दुसऱ्याला आम्ही देणार नाही. हम्म. आणि ओबीसी आणि मराठा हे 2 राज्यातले मोठे समाज आहेत. ह्यांच्यात भांडणं लावून किंवा ह्यांना झुंजवत ठेवून राज्य आम्हाला चालवायचं नाही किंवा सत्ता आम्हाला हे नाही करायची. त्यामुळे एवढं ज्या ठिकाणी मुख्यमंत्री स्पष्टपणे बोलतात, त्या ठिकाणी कुणीही ओबीसी समाजानं पण घाबरून जायची गरज नाही आणि मराठा समाजानं पण घाबरून जायची गरज नाही, असं माझं तरी सगळ्यांना विनंती आहे. एक आउट ऑफ क्युरिओसिटी म्हणून त्या दिवशी जो जी आर तुम्ही नेऊन दिला त्याची सकाळपासून बहुतेक तयारी सुरू होती. नाही सकाळपासनं असं नाही ॲक्चुअली त्याच्यावर आधी सुद्धा या ह्याच्यावर चर्चा चालूच होती. हम्म. म्हणजे अटर्नी जनरल असेल, स्वतः मुख्यमंत्र्यांनी पण याची बैठक घेतली. दोन्ही उपमुख्यमंत्री त्या बैठकीला होते. तिथं सर्व सेक्रेटरी समितीचे आमचे अध्यक्ष विखे पाटील साहेब हे सर्वजण होते. त्याच्या आधी उपसमितीची एकदा बैठक झाली. त्यावेळेला ही बाकीची सगळी समितीचे सदस्य सगळे जे मंत्री आहेत, ते सगळे होते. काही जणांना पर्सनली येता ते व्हीसीवर होते. असे सगळे हे एका दिवसातच सकाळी बसला आणि संध्याकाळी दिला असं नाही. हम्म. हे 3-4 दिवसाची ती प्रक्रिया चालूच होती किंवा ह्याला उद्या हे जर कोर्टात गेलं तर हे टिकलं पाहिजे. ह्याला कॉन्स्टिट्यूशनल जे काय आहे त्याच्यात हे कसं बसतंय, कसं बसवायचं, लीगल कसं बसवायचं, ह्या ह्याच्यावर 3-4 दिवस चालू होतं. आणि ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी बैठक ह्याची घेतली, त्यावेळेला दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री ह्यांच्या ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी अंतिम स्वरूप ह्या जी-आरला आलं किंवा हे लीगली कसं बसवायचं आणि मग तिथून पुढं दुसऱ्या दिवशी ते उपोषण म्हणजे जरांगे पाटील अच्छा, म्हणजे साहेबांचं आदल्या दिवशीच ठरलं की जी आर द्यायचा आता. आदल्या जी-आर द्यायचा असं नाही, म्हणजे तयार कसा करायचा, हो. त्याचं लीगल वर्डिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सीएम साहेबांची इथं जी वर्षावर बैठक झाली, वर्षा बंगल्यावर त्यांच्या हे दोन्ही दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर हम्म. आणि मग अधिकारी सगळे ह्यांच्याबरोबर हम्म. खऱ्या अर्थानं त्यात ते बऱ्यापैकी हे झालं किंवा ही लिगली कसं बसवायचं काय म्हणजे आपण काय काय करू शकतो. मागण्या जरंगे पाटील साहेबांच्या मागण्या आमच्याकडे उपसमितीकडे आल्याच होत्या, म्हणजे हम्म. शासनाकडे आल्याच होत्या. तेव्हा त्या मागण्यांच्या आधारे आपण काय देऊ शकतो हम्म. हे आपण त्या दिवशी हे केलं होतं. आता उदाहरणार्थ सरसकट ह्याला अडचणच होती, कारण तसं कायदेशीररित्या आपण म्हणू शकत नाही आणि हे म्हटलं असतं तर अडचणी झाल्या असत्या. हे जरंगे पाटलांच्या पण लक्षात आलं, त्यांनी पण तो विषय सोडून दिला सरसकटचा. हम्म. ह्या अशा गोष्टी होत्या की ज्या अडचणीच्या किंवा कायदेशीर भाषेत बसत नव्हत्या. ह्या याच्यावर चर्चा झाली आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही जी आणि आर मग घेऊन दुसऱ्या दिवशी हे सगळे करून आपण ती जी-आरची कॉपी त्यांच्या हातात दिली. तर अशी चर्चा आहे की समजा तो जी आर आणखी एखाद दिवस लांबला असता तर कदाचित हायकोर्टानेच त्यात इंटरव्हेन्शन केलं असतं. आता पण शेवटी शासनाचं म्हणजे हायकोर्ट ठीक आहे, आपण पण बघतो 2 दिवस हायकोर्ट फार या ह्याच्याबद्दल हे झालं होतं, बरोबर आहे. पण शेवटी हायकोर्टनी मुंबई वगैरे तिथलं सगळं वातावरण बघून एखाद्या वेळेस काही इंटरव्हेन्शन केलं असतं. पण शेवटी आरक्षणाच्या बाबतीत निर्णय तर सरकारलाच घ्यायला लागला असता. हे हायकोर्ट काय आरक्षणाच्या बाबतीत निर्णय देऊ शकणार नव्हतं. ते आंदोलनाच्या बाबतीत काहीतरी त्यांनी निर्णय दिला असता किंवा जसं त्यांनी त्या दिवशी सांगितलं की 5,000च्या आतच लोकांनी थांबायचं. बाकीच्यांनी मुंबईच्या बाहेर गेलं पाहिजे. वाहनं मुंबईच्या बाहेर हे करा, ट्रॅफिक नाही अडवायचं वगैरे, वगैरे. त्या आंदोलनाच्या बाबतीत मला वाटतं हायकोर्ट बोलू शकलं असतं. पण शेवटी आरक्षण जो विषय आहे, हा सरकारच्या ह्याच्यातला होता आणि पण तुमचं लक्ष होतं हायकोर्टाकडे. व्हॉट इज गोइंग ऑन देअर? हां, आता जे काही तिथं चाललं होतं, हे तर सगळेजण आपण टीव्ही आणि ह्या मीडियाच्या माध्यमातून आपण सगळीकडे बघतच होतो. आणि मग हे पात्रचं काय झालं, म्हणजे ते कन्फ्युजन कशामुळे क्रिएट झालं? तुम्ही आधी पात्र पात्रचा जी आर घेऊन गेलात, पात्रचा ज्याच्यामध्ये पात्र हा शब्द होता, नंतर तुम्हाला तो वगळायला लागला. नाही वगळायला लागला असं नाही. हम्म. आता थोडंफार जे जी-आर आम्ही तयार त्याच्यावर त्यांचे जे काही लीगल हे होते, त्यांचं म्हणणं होतं किंवा असं नको, असं करा, थोडं हे ज्याला आपण हे काय म्हणतो ट्विक करायचं म्हणतो शेवटच्या ह्याच्यामध्ये.
तसे होतं काही त्यांना वाटत होतं किंवा हा शब्द पुढं नसावा, हा मागे ठेवा, हे असं करा. थोडं वर्डिंगमध्ये बदल करावा अशी त्यांनी काही सूचना केल्या. त्या आपल्या लोकांनी पण मान्य केल्या, की बुवा त्या सूचना ठीक आहे बदल करायला ना तसं केलं. पण टू बी ऑनेस्ट अटर्नी जनरलनी जे सांगितलं होतं त्याच्यामध्ये पात्र हा शब्द गरजेचा होता. नाही माझ्यापर्यंत हा विषय म्हणजे माझ्यापर्यंत नाही आलेला. ओके. मग नंतर तुम्ही कन्सल्ट केला आणि तो पात्र शब्द काढून टाकला. हं. नंतर म्हणजे जरांगे पाटलांच्या जे काही वकील त्यांचे होते त्यांनी आणि आमच्या त्याच्यामध्ये जरा त्यांनी काही चेंजेस करा म्हणून हे केले त्यात हे झालं. पण मग हे बॅक चॅनलला तुमच्यावर चर्चा होऊन झालं, की नाही, कसं का ते नाही, नाही डायरेक्ट तिथं सीएम साहेबालाच सांगितलं ते? नाही तुमच्या समोरच आम्ही स्टेजवरच नाही, पण होतो ते ना. मागे नंतर जी-आर बदलून आणलं ना आपण. नाही तिथं स्टेजवरच झालं. त्यांचे वकील तिथंच होते. आमचे पण जे काही हे होते स्वतः गणेश पाटील साहेब सचिव होते आमचे. ही सगळी मंडळी तिथंच होती स्टेजवर. पण त्यावेळेला सीएम बरोबर काही कन्सल्टेशन वगैरे असं काही झालं नाही, की हा पात्र शब्द काढायचा आहे कारण पुढे जाऊन याची अडचण होऊ शकते किंवा होऊ शकणार नाही. नाही म्हणजे माझ्यासमोर तर अशी काही झालेलं नाही. नाही. आता विखे पाटील साहेबांचं काय बोलणं झालं असेल हे तर त्याचं मी नाही हे देऊ शकत. हं. मी का तुम्हाला विचारलं, की त्या दिवशी मी भुजबळ साहेबांशी बोललो, तर ते असं झालं, की ते त्यांना बोलवलं दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी. ते एक पोतडी घेऊन गेले होते आणि त्या पोतडीमध्ये त्यांनी सगळा अभ्यास करून ती सगळी मांडणी केली. आता असं दिसतंय, की तुम्ही त्यांची खूप समजूत घातली, पण त्यांची काही समजूत झालेली नाही. असू शकतं तर शेवटी कसं आहे प्रत्येकाला आपापल्या म्हणजे समाजासाठी शेवटी करायला लागतं. मी लढायचं होतं. त्यांना जे काही असेल ते आणि मला वाटतं मुख्यमंत्री या बाबतीमध्ये समर्थ आहेत आणि ते नक्की याच्यातनं म्हणजे जे काही भुजबळ साहेबांचं किंवा ओबीसी समाजाच्या नेत्यांचं काही म्हणू आपण, त्याचं समाधान नक्की मुख्यमंत्री करतील. पण भुजबळ साहेबांच्या नाराजीची तुमच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चा. नाही अजिबात कुठंच नाही आमच्या म्हणजे भुजबळ साहेबांनी कुठेही म्हणजे आम्ही आता कॅबिनेटला होतो, पण असं कधीच त्यांनी विषय नाही काढला. पण तुम्हाला असं वाटतं का, म्हणजे समितीत ही चर्चा झाली का म्हणून, की हा जो जी-आर आहे, तो कायदेशीरदृष्ट्या कोर्टात टिकेल, याची जबाबदारी आता सरकारची आहे. हो. जे जरांगे पाटलांनी पण सांगितलं. बरेच लोक असं म्हणतायत, की एका विशिष्ट आंदोलनाच्या वेळेला घेऊन सरकारनं दबाव हा जी-आर काढला. एक आणि ज्याचा तुम्ही आता उल्लेख केला, की कदाचित सातारा संस्थांमधल्या नोंदी ज्या आहेत त्या फार प्रिसाईज आहेत आणि वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत. पण हैदराबाद संस्थांमध्ये नाही आहेत. कदाचित भारतातलं हे पहिलं राज्य झालं असेल महाराष्ट्र, की ज्यांनी कुठला तरी एक असा डॉक्युमेंटचा आधार घेतला, की जो कॉन्स्टिट्युशनली बरोबर नाही, असं बरेच लीगल एक्सपर्ट्स म्हणतात. आय होप की अटर्नी जनरलनी तुम्हाला आता त्याबद्दल. ह्या गोष्टीचं मी काय उत्तर नाही देऊ शकत. हे आता म्हणजे लीगल एक्सपर्ट्स काय म्हणतात ते. पण मला एक तरी माहीत आहे, की जे काही उपसमितीमध्ये जे काही 3-4 दिवस चर्चा चालली होती, ही सगळं लीगल बाजू आणि मेन म्हणजे मी जसं आधी म्हटलं, की कॉन्स्टिट्यूशनला धरून आपल्याला सगळं करायचंय आणि हे उद्या कुठेही चॅलेंज झालं तर टिकलं पाहिजे. वॉज देअर एनी ब्रेनस्टॉर्मिंग डिबेट अमॉंग यू मिनिस्टर्स अँड द हो, लीगल फ्रॅटर्निटी? म्हणजे म्हणून तर 3-4 दिवस गेले. हे सगळं चालू होतं. हे काही तसं जर नुसतंच काहीतरी हातात देऊन आंदोलन हे करायचं असतं, तर आधीच जाऊन काहीतरी त्यांच्या जरांगे पाटलांच्या हातात देऊन दिलं असतं. हं. झालं, दिलं, आता नको आंदोलन असं करून आपण हे सगळं कायदेशीर राहावं, हे टिकावं, कॉन्स्टिट्यूशनचा ह्याला आधार असला पाहिजे. ह्याच्यातनं दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही, ह्याची खबरदारी घेणं. या सगळ्या गोष्टी बघून मग हे या पद्धतीनं निर्णय जो आहे तो उपसमितीच्या माध्यमातून नंतर हे गेला आणि या सगळ्या ह्याच्यावर मुख्यमंत्र्यांचं आम्हाला पूर्ण हे त्यांचं लक्ष होतं. वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन होतं किंवा काय करा, काय करायचं नाही. अच्छा, हेच सुरू होतं फोनवरती. हां, तर शेवटी जर राज्याचे मुख्य तर तेच आहेत. त्यांच्याशी तर एवढा मोठा निर्णय घेताना कन्सल्टेशन तर करणं गरजेचंच आहे. कारण आरक्षणाचा विषय आहे. शेवटी 2 समाजांचे विषय आहेत. जसं आता आपण म्हणताय, की ओबीसी आणि मराठा समाज हे राज्यातले 2 मोठे समाज आहेत. आज ह्या दोन्ही समाजांना न्याय देताना मुख्यमंत्र्यांशी या बाबतीमध्ये बोललं किंवा त्यांचं या ह्याच्यावर जे काही हे असेल ते घेणं गरजेचंच आहे. एक 5व्या वेळेचे आमदार मंत्री म्हणून तुम्हाला असं वाटतं का, की मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती खरोखरच बिकट आहे? यात काही दुमत नाही, कारण मी तर समाजात सगळीकडेच फिरतो. पण मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीविषयक आरक्षण देण्याची गरज आहे.
त्याला राजकीय आरक्षणाची गरज नाही आहे. तर आता हा, परिस्थिती ठराविक मराठा समाजातल्या लोकांची म्हणजे थोडी आर्थिकदृष्ट्या पहिल्यापासून संपन्न ते आहेत बोललोच अशीच की आता आहे. आपण. पण मी राजकीय तर इतर आरक्षणाबद्दल राजकीय आरक्षणाचं पण जर आता होतंय कसं, की हे जिथं लोक काम करतात म्हणजे वर्षोनवर्ष काम करतात, त्यांची पण हे अशी किंवा आपल्याला पुढे संधी मिळावी. आता आरक्षणामुळे बऱ्याचशा संधी चांगलं काम करून सुद्धा जातात. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समित्या वगैरे. त्यामुळं नक्कीच एक ती खंत प्रत्येकालाच असते, किंवा आपण एवढे वर्ष काम केलं आपल्या समाजासाठी, लोकांसाठी, भागासाठी, मतदारसंघ असेल त्या त्याचा, आणि आरक्षणामुळे परत आपल्याला घरी बसायला लागलं. ही खंत तर जे प्रामाणिकपणे काम करणारे ह्यांच्या मनामध्ये तर आहे आणि असतील. त्यामुळं नक्कीच शेवटी त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. पण त्यातली अडचण अशी आहे की गाव पातळीवरचा जो छोटा समाज आहे, तेली, माळी, कोळी जो असेल, त्याला आता संधी नाही मिळणार अशी भीती आहे. तर मला जे आता इलेक्शन मी जे बघतो सर, आज आता ठीक आहे, पण जो केपेबल आहे, मग तो कुठल्याही समाजाचा असला, तर समजा तो केपेबल, लोकांना माहिती आहे की बा हा कामाचा आहे, हा खरं आपलं काम उद्या प्रामाणिकपणे आपल्यासाठी करणार आहे, हम्म. तर मग लोक फार काही हे असं आपण जे म्हणते की छोट्या समाजांवर अन्याय होईल असं होत नाही. अनेक ठिकाणी उदाहरणं आहेत की त्या ठिकाणी मराठा समाजाचे उमेदवार असून सुद्धा इतर समाजाच्या उमेदवारांनी पण शेवटी आकडा ओपन, आकडा महत्वाचा, बहुसंख्य नाही मला असं वाटत नाही तसं होईल. आणि शेवटी मराठा समाजानं पण सगळ्यांना पहिल्यापासून बरोबर घेऊन चालण्याचीच भूमिका घेतलेली आहे. कधी बाजूला कुणाला काढण्याचं किंवा कुठल्या समाजाला बाजूला ठेवण्याची भूमिका मराठा समाजानं पण कधीच महाराष्ट्रात घेतली नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. त्यामुळे असं होईल असं मला वाटत नाही. तर मग भुजबळ साहेबांचं का नाही होत समाधान? आता ते मी कसं सांगू शकणार. किंवा कालच्या बैठकीमध्ये जी काही खडाजंगी झाली ओबीसी समाजाच्या, श्वेतपत्रिकाच काढायची मागणी झाली. आता त्याच्यावर मी काय भाष्य नाही करू शकणार. ओके. आता भुजबळ साहेबांनाच आपल्याला विचारतं, जे सिनियर आहेत आता त्यांचं नेमकं काय आहे ते आपल्याला त्यांनाच विचारायला लागेल. पण मी तुम्हाला सांगतो थेटपणे आता, की जरी मुख्यमंत्री सांगत असले आणि तुम्ही सांगत असलात, तरी ओबीसी समाजामध्ये प्रचंड खदखद आहे. आणि ते भारतीय जनता पार्टीचे पारंपरिक मतदार असून सुद्धा त्यांना असं वाटतं की भाजप सरकारनं त्यांची फसवणूक केली. आता हे मी आकडेवारीसहित बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात येतं की कायदेशीरदृष्ट्या तुम्ही जो जी आर काढलाय तो बरोबर आहे, कारण ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना ते मिळणं लॉजिकली बरोबर आहे. त्याच्या नोंदी कदाचित हैदराबाद संस्थानामध्ये नव्हत्या, ज्या तुमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात होत्या. पण राजकीय अडचण मी तुम्हाला सांगितली की भाजपनी आपली फसवणूक केलेली आहे, ही अक्रॉस द ओबीसी समाजामध्ये पसरलेली भावना आहे. तर हे आपण म्हणताय हे कसं आहे, हे शेवटी काही लोकांनी ज्या वेळेला जरंगे पाटील आंदोलनाला बसले, त्यावेळेला विरोधकांनी मराठा समाजाला कसा न्याय दिला पाहिजे ह्याची बाजू धरून काही जण बोलत. ज्या वेळेला हे शासनाने निर्णय केला आणि दिलं, त्यावेळेला हीच लोक ओबीसींवर अन्याय झाला म्हणून परत हे करायला लागली. कारण इकडं बोलायला काही राहिलं नाही. मराठा समाजाला जे अपेक्षित होतं, जे जरंगे पाटलांना अपेक्षित होतं, ते जी आर काढून शासनाने दिलं. तेव्हा आता ते फक्त म्हणजे इकडं ओबीसी समाजाला मग आता कसं हे करायचं हा प्रयत्न चाललाय. आणि मला तर एक खात्री आहे ह्याच्या मागे, मुख्यमंत्री ज्यावेळेला म्हणजे मी काम करतोय त्यांच्याबरोबर, आणि मी ते उगाच बोलायचं म्हणून बोलतात असं म्हणजे काल तर तुम्ही हिमालयाचा पण शब्द वापरलाय. नाही, ते असू दे, पण बोलायचं म्हणून बोलतात असं नाही. त्यांना ते जे बोलतात ते करून दाखवतात, ही वस्तुस्थिती आहे. आणि ज्या वेळेला त्यांनी एवढं ठामपणे आणि जाहीरपणे सांगितलंय की या याच्यामध्ये ओबीसी समाजाला कुठेही त्यांच्या काही काढून घेतलं जाणार नाही, त्यांच्यावर अन्याय होणार नाही, त्यावेळेला आता हे बाकीचे जे आहे ज्यांनी काहीच केलेलं नाही, ना मराठा समाजासाठी या लोकांनी काही केलं, ना ओबीसीसाठी काही केलं, त्यांनी नुसतं हे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचाच हा प्रयत्न चाललाय. ओबीसी आणि मराठा भांडत ठेवायचे, कधी मराठ्यांकडनं राजकीय फायदा घ्यायचा, कधी ओबीसीकडनं घ्यायचा, हेच चाललंय.
तर शेवटी खऱ्या अर्थानं आज भाजपनं आणि देवेंद्रजींनी ह्याला खऱ्या अर्थानं कुठेतरी दोन्ही समाजांना जपून, दोन्ही समाजांच्या ह्याच्यामध्ये कुठेही वितुष्ट राहणार नाही, कुठेही एक उगाच काहीतरी तडकाफडकी निर्णय घेऊन नुसतं व्हावा मिळवा असं पण केलं नाही. सगळ्या बाजूचा विचार करून निर्णय मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने केलेत, ही वस्तुस्थिती आहे. हे तुम्ही राजकीय नेतृत्वाबद्दल बोलत असाल ते बरोबर आहे, कारण शेवटी आरोप प्रत्यारोप होतात. पण ओबीसीतला जो सामान्य घटक आहे त्याच्या मनात जर अशी भावना असेल तर मला नाही वाटत हे नाही. आता तात्पुरतं हे वातावरणामुळे एखाद्या वेळेस आपण म्हणता येईल ते असेल, पण मला असं वाटत नाही की ओबीसी समाज कुठेही म्हणजे महायुतीच्या सरकारच्या किंवा कुठं वेगळी भूमिका काय घेईल असं. आणि आमची भूमिका स्पष्ट आहे की कुणावरही अन्याय नाही झाला पाहिजे आणि सगळ्यांना या याच्यामध्ये हे जे थोडं वातावरण राज्यातलं हे झालं हे लवकर शांत व्हावं. त्या दृष्टीनं जे गरजेचं आहे ते करण्याचं हे आहे. आता ओबीसींसाठी पण समिती हे गेले बावनकुळे साहेब त्याचे अध्यक्ष आहेत. त्यांनी पण हे केलंय पुढच्या काय त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्याची सुरुवात केली. त्यामुळे सरकार दोन्ही समाजांना न्याय देण्यासाठी आहे. ते कालचा रेफरन्स मला कळला नाही. हिमालयाच्या संदर्भात देवेंद्रजींच्या बद्दल तुम्ही बोललात. कुठं? कालच्या एका भाषणात तुम्ही असं म्हणालात की हिमालयाच्या उंचीचं नेतृत्व आहे फडणवीस हे. तुम्हाला आठवतं, रिकॉल होतं ते? नाही. बरं, ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजघराण्याचे तुम्ही वंशज आहात. महाराष्ट्राची सद्यस्थिती जर बघितली, कुणी काही जरी म्हटलं तरी दोन समाज एकमेकांच्या समोर उभा राहण्याची दाट शक्यता दिसते. कसं बघता तुम्ही याच्याकडे? तर मला बी तेच सांगायचं म्हणजे असं जरी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न चालू असला तरी हे असं महाराष्ट्रामध्ये घडल असं मला वाटत नाही. मराठा समाज असू दे, ओबीसी नाही, असं समाज घडलंय. बीड आणि माजलगावमध्ये घटना घडून गेल्या एखाद्या दुर्दैवी. दुसऱ्या जिल्ह्यातली तिथली थोडी परिस्थिती वेगळी असू शकते त्यामुळे झालं असेल. पण ऑल ओव्हर महाराष्ट्र असं घडलंय असं नाही झालेलं. एखाद्या जिल्ह्यात काही घटना तिथं म्हणजे वेगळ्या घडल्यामुळं काही गोष्टी झाल्या असतील. पण राज्यात असं होईल असं नाही, कारण शेवटी अनेक पिढ्या मराठा समाज आणि ओबीसी समाज एकत्र राहिलाय. गावगाडा ज्याला आपण म्हणतोय त्याच्यात एकत्र राहिलाय आणि अतिशय गुण्यागोविंदानं राहिलाय. आणि एवढं सक्षम नेतृत्व ज्यावेळेला राज्याला असताना ना मराठा समाजानं घाबरायची आणि भीती घ्यायची गरज आहे, ना ओबीसी समाजानं घाबरायची भीती घ्यायची गरज आहे आरक्षणाबद्दल किंवा अन्य कुठल्या ह्याच्याबद्दल. हम्म. ते आंदोलन सुरू होतं तेव्हा काही होम मिनिस्ट्रीकडे इनपुट्स होते पर्टिक्युलरली लॉ अँड ऑर्डर संदर्भात? नाही, हे माझ्यापर्यंत या माहिती थँक्यू मंत्री महोदय. मला तुमच्याकडनं, मंत्री महोदयाकडनं मला हेच समजून घ्यायचं होतं की नेमकं सरकार करतं काय. मी फार कमी प्रतिवाद केला कारण तो विषय आत्ता इथे नाही आहे. आपण तर त्याचं विश्लेषण करतच आहोत ना वेळोवेळी, आणि ते दिसतंय की आमच्या ह्या विश्लेषणातनं काय महाराष्ट्रातली सद्यस्थिती आहे. महाराष्ट्र एका वेगळ्या टप्प्यावरती उभा आहे, ह्याबद्दल माझ्या तरी मनात अजिबात संशय नाही. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.